लक्ष द्या. तर सकाळी आपण कंडक्शन बद्दल माहिती घेतली होती. काय सांगितलं होतं कंडक्शन मध्ये? कंडक्शन मध्ये काय सांगितलं होतं? कंडक्शन एक हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये हीट हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे पास केली जाते विदाउट ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल, की ज्याच्यामध्ये पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट होत नाही. ती जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे त्याला आपण कंडक्शन म्हणत होतो आणि हे कंडक्शन फक्त सॉलिड मध्ये घडून येत आहे. बरोबर आहे. त्यासाठी आपण इथे शेजारी एक एक्झाम्पल दिलं. त्यानंतर आपण बघितलं होतं ऍक्च्युअली कंडक्शन कसं होत आहे, तर आपण इथं हे अॅनिमेशनच्या सहाय्यानं दाखवलं होतं. बरोबर आहे. हे जे काय हीट सोर्स आहे, त्या हीट सोर्स जवळचे मोलिक्यूल काय करतात, हीट ऍब्सॉर्ब करतात, ते व्हायब्रेट होतात, नेबरिंग मोलिक्यूल बरोबर ते कोलाइड होतात, आपली हीट ते त्याला देतात आणि हळूहळू हीट काय होते त्या डायरेक्शन मध्ये ट्रान्सफर केली जाते आणि सगळा मेटल काय होतो, लाल होतो, म्हणजे सगळा मेटल काय होतो, टोटली हीट होतो. अशा पद्धतीनं हीट काय केली जाते, पार्टिकल टू पार्टिकल ट्रान्सफर केली जाते. बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं की गुड कंडक्टर बॅड कंडक्टर बद्दल बघितलं होतं. ज्या मटेरियल मधनं हीट इझिली पास होते त्याला गुड कंडक्टर म्हणा. फॉर एक्झाम्पल अल्युमिनियम, कॉपर, ऑल मेटल्स एक्सेट्रा. ज्याच्यातून हीट इझिली पास होत नाही त्या मटेरियलला बॅड कंडक्टर म्हणा. फॉर एक्झाम्पल ग्लास, प्लास्टिक, वूड, वूल, ड्राय एअर, रबर एक्सेट्रा. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं गुड कंडक्टर बॅड कंडक्टर मधला डिफरन्स बघितला होता. ज्याच्यातून हीट पास होते त्याला गुड कंडक्टर म्हणा, ज्याच्यातून हीट पास होत नाही त्याला बॅड कंडक्टर म्हणा. त्यानंतर एक्झाम्पल बघितले होते अल्युमिनियम, कॉपर, ऑल मेटल. बॅड कंडक्टरचे आपण एक्झाम्पल बघितले होते रबर, वूल, वूड, रबर, प्लास्टिक, मायका एक्सेट्रा. त्यानंतर बघितलं होतं गुड कंडक्टरसाठी के ची व्हॅल्यू जास्त असते. के म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. बरोबर आहे. के जास्त म्हणजे मटेरियलची कंडक्टिव्हिटी जास्त म्हणजे मटेरियल गुड कंडक्टर आहे. के कमी म्हणजे मटेरियलची थर्मल कंडक्टिव्हिटी कमी, मटेरियल बॅड कंडक्टर आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपण बघितलं होतं आर, व्हॅल्यू ऑफ आर. गुड कंडक्टरसाठी आर ची किंमत कमी असते. आर म्हणजे काय, थर्मल रेजिस्टन्स. के म्हणजे काय, थर्मल कंडक्टिव्हिटी आणि आर म्हणजे काय, थर्मल रेजिस्टन्स. बरोबर आहे. म्हणजे गुड कंडक्टरसाठी आर ची किंमत कमी असते, त्या आरला काय म्हणतो आपण, थर्मल रेजिस्टन्स असं म्हणतो. तर बॅड कंडक्टरसाठी ह्या आर ची किंमत कशी असते, हाय असते. ठीक आहे. हे आपण गुड कंडक्टर बॅड कंडक्टर मधला डिफरन्स बघितला होता. त्यानंतर आपण गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टरचे एक्झाम्पल बघितले होते, ऍप्लिकेशन बघितले होते. ऍप्लिकेशन ऑफ कंडक्शन. कंडक्शनचे ऍप्लिकेशन म्हणजेच काय, गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टरचे ऍप्लिकेशन. बरोबर आहे. मग काय होतं, गुड कंडक्टरचा वापर हीटसिंक म्हणून केला जातो. त्यानंतर जे काही इलेक्ट्रिकल हीटर वगैरे आहेत, बरोबर, त्याच्यामध्ये कॉइलचा यूज केला जातो आणि हे कॉइल काय करते, ह्या कॉइलला कव्हर करणारा भाग कुठला, स्पायरल ट्यूब आहे. कॉइल मधनं करंट पास झाला तो हीट तयार करतो. हीट ह्या स्पायरल ट्यूबला मिळते आणि पाणी तापायला मदत होते. त्यानंतर आपण बघितलं होतं घरामध्ये आपल्याकडे इलेक्ट्रिक आयर्न असतं, इलेक्ट्रिक केटल असते. बरोबर आहे का नाही. त्यानंतर इलेक्ट्रिक स्टोव्ह असतो, विद्युत शेगडी. त्या सगळ्यामध्ये काय असतं, इलेक्ट्रिक कॉइल असते. बरोबर आहे का नाही. हे कॉइल तापते, हीट तयार करते, हीट त्या मेटलला मिळते, मेटल पासून आपल्याला मिळते. म्हणजे कॉइलला कव्हर करणारा जो ट्यूब आहे, कॉइलला कव्हर करणारा जो मेटल आहे तो गुड कंडक्टर असतो. तो काय करतो, त्या कॉइल पासून हीट ऍब्सॉर्ब करतो, आपल्याला देतो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं जे काय रेफ्रिजरेटर मध्ये जी काय कंडेन्सर कॉइल आहे, ही कंडेन्सर कॉइल कॉपरची बनलेली असते. रेफ्रिजरेटर मध्ये जी काय कंडेन्सर कॉइल आहे, ही कंडेन्सर कॉइल कॉपरची बनलेली असते. कॉपर काय, गुड कंडक्टर आहे. त्यानंतर ज्या काही इलेक्ट्रिकल मशीन्स आहेत, त्या इलेक्ट्रिकल मशीन्स कूल करण्यासाठी त्या मशीन मधून हायड्रोजन गॅस पास केला जातो. बरोबर आहे. त्या ज्या काय मोठमोठ्या इलेक्ट्रिकल मशीन्स आहेत, त्या मोठमोठ्या इलेक्ट्रिकल मशीन्स कूल करण्यासाठी, मोठमोठ्या इलेक्ट्रिकल मशीन्स कूल करण्यासाठी त्याच्यातून हायड्रोजन गॅस पास केला जातो. हा हायड्रोजन काय करतोय, त्या मशीनची थर्मल एनर्जी ऍब्सॉर्ब करतोय आणि थर्मल एनर्जीला बाहेर काढायचं काम करतो, जेणेकरून त्या मशीन्स इझिली स्पीडीली कूल व्हायला मदत होते. तर या अशा पद्धतीनं ह्या सगळ्या एक्झाम्पल मध्ये गुड कंडक्टरचा वापर केला जातो. त्यानंतर आपण बघितलं होतं बॅड कंडक्टर.
ठीक आहे. तर बॅड कंडक्टरचा वापर पण बऱ्याच ठिकाणी केला जातो. कुठे कुठे केला जातो बॅड कंडक्टरचा यूज? एक आहे तो आईस बॉक्स. आईस बॉक्स मध्ये थर्मोकोल मटेरियल वापरलं जातं. आपल्याला माहित आहे थर्मोकोल हे काय आहे? बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे. त्यामुळे हीट एक्सचेंज रोखलं जातं, थांबवलं जातं आणि आतमधला जो काय आईस आहे तो आईस स्लोली मेल्ट होतो. बरोबर, हा एक एक्झाम्पल बघितलं होतं आपण. त्यानंतर सांगितलं होतं हे जे काय कुकिंग उटेन्सियल्स आहे, उटेन्सियल्स, हे जे काय कुकिंग उटेन्सियल्स आहे, उटेन्सिल्स, हे जे काय कुकिंग उटेन्सिल्स आहेत, उटेन्सिल्स म्हणजे स्वयंपाकाची भांडी. कुकिंग उटेन्सिल्स हे जे काय कुकिंग उटेन्सिल्स आहेत, स्वयंपाकाची भांडी आहेत, त्या भांड्यांना काय असतंय? हँडल जो आहे ह्या भांड्याचा तो प्लास्टिक पासून बनलेला असतोय. प्लास्टिक म्हणजे काय? बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे. त्यामुळे ज्यावेळी स्वयंपाक वगैरे करताना त्या भांड्याची हीट डायरेक्ट आपल्या हाताला लागत नाही. त्यामुळे आपला हात भाजण्यापासून संरक्षित केला जातो. त्यानंतर चहाची जी काय भांडी आहेत ही सगळी चिनी मातीपासून बनवली जातात, चायना क्ले पासून. का? तर इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. जे इग्लू लोक असतात, एस्किमो, हे काय करतात? आपली घरं बर्फापासून बनवतात आणि ह्या बर्फामध्ये ते काय करतात? डबल लेअर दिलेला असतो. हे जे काय बर्फाच्छादित घर आहेत त्याला डबल लेअर दिलेला असतो आणि ह्या दोन लेअरच्या मध्ये ड्राय एअर असतो. आपल्याला माहित आहे ड्राय एअर काय आहे? बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे. त्यामुळं हीट एक्सचेंज थांबवलं जातं आणि आतलं टेम्परेचर मेंटेन करण्यास मदत होते. त्यानंतर आपण उदाहरण दिलं तर थर्मॉस फ्लास्क. हा जो काय थर्मॉस फ्लास्क आहे, हा थर्मॉस फ्लास्क कसा असतोय? डबल लेअर्ड वेसल आहे. थर्मॉस फ्लास्क म्हणजे काय? डबल वॉल्ड वेसल आहे, डबल लेअर वेसल आहे. आणि ह्या दोन लेअरच्या मध्ये ड्राय एअर असतो, गॅप असतो आणि त्या गॅप मध्ये ड्राय एअर भरलेला असतो. हा ड्राय एअर काय आहे? बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे. त्यामुळे हीट एक्सचेंज थांबवलं जातं आणि आतमधला जो काय चहा वगैरे आहे किंवा आतमधला जो काय हॉट टी आहे तो बराच वेळा करता हॉट राहण्यास, वॉर्म राहण्यास मदत होते. बरोबर आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण काय करतो? उलन क्लोथ किंवा ब्लँकेटचा यूज करतो. का? तर थंडीपासून आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय करतो? उलन क्लोथ किंवा ब्लँकेटचा यूज करतो. का? तर उल हे काय आहे? बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे. बरोबर आहे. त्यामुळे तो हीट एक्सचेंज करण्यापासून थांबवतो, हीट एक्सचेंज करण्यापासून तो रोखतो आणि आपल्या बॉडीचं थंडीपासून, कोल्ड पासून प्रोटेक्शन करतो. ठीक आहे. तर असे हे बॅड कंडक्टरचे आपण वेगवेगळे ऍप्लिकेशन्स बघितले होते. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलंय लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी अँड कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी किंवा कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. आता ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी किंवा कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. मी सांगितलं हा जो काय कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी आहे, हा कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी कुठल्या अक्षराने दाखवला जातो? इट इज शोन बाय लेटर के. हा जो काय कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी आहे, हा कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी के या अक्षराने दाखवला जातो. कुठल्या अक्षराने? के. आता काय केलंय बघा, एक एबी हा मेटल रॉड घेतलाय. इथं डायग्राम मध्ये दाखवलंय बघा. एबी हा इथं ए आहे आणि इथं बी आहे. बरोबर आहे का नाही? एबी हा एक मेटल रॉड घेतला. एबी हा एक मेटल रॉड घेतला. दिस रॉड इज इन स्टेडी स्टेट ऑफ टेम्परेचर. स्टेडी स्टेट, स्टेडी म्हणजे कॉन्स्टंट, स्टेट म्हणजे अवस्था. ही रॉड कसल्या अवस्थेत आहे? कॉन्स्टंट टेम्परेचरच्या अवस्थेमध्ये. बरोबर आहे. कॉन्स्टंट टेम्परेचरच्या अवस्थेमध्ये असल्यामुळं तो जेवढी हीट ऍब्सॉर्ब करतो तेवढी हीट तो बाहेर टाकतो. बरोबर आहे का नाही? सुरुवातीला काय होतं बघा, तुम्ही रॉड तापवताय. रॉड तापवता म्हणजे रॉड काय करतोय? जास्तीत जास्त हीट ऍब्सॉर्ब करतो आणि स्वतःचं टेम्परेचर वाढवतो आणि थोडीशी हीट तो बाहेर टाकतो. बरोबर. एकदा की रॉड पूर्ण तापला, रॉड पूर्ण तापेपर्यंत त्याचं टेम्परेचर हळूहळू वाढत असतंय. रॉड प्रत्येक वेळी काय करतो? हीट घेतो, ऍब्सॉर्ब करतो, स्वतःचं टेम्परेचर वाढवतो.
कुठपर्यंत ही प्रोसेस चालू राहते? जोपर्यंत रॉड कम्प्लिटली हिट होत नाही तोपर्यंत. एकदा की रॉड कम्प्लिटली हिट झाला, एकदा की रॉड कम्प्लिटली हिट झाला की काय करतो तो रॉड? पुन्हा हिट ऍब्सॉर्ब करेल का? त्याचा काय फायदा आहे त्या हिटचा? तो रॉड काय करतो? जेवढी हिट ऍब्सॉर्ब करतो तेवढी सगळी हिट तो बाहेर टाकतो. बरोबर आहे. आपल्याला माहित आहे पाणी किती डिग्रीला तापतं, उकळतं? वॉटर किती? 100 ला. बरोबर आहे. समजा तुम्ही समजा तुम्ही काय केलं, एक भांड घेतलं, त्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी तापवताय. एक भांड घेतलं, या भांड्यामध्ये तुम्ही पाणी तापवताय. बरोबर आहे. इथून हिट देताय. आता पाणी तापवलं, सुरुवात काय होते? तुम्ही हिट देताय. हे वॉटर मॉलिक्यूल हिट ऍब्सॉर्ब करतात, स्वतः टेम्परेचर वाढवतात. आणखी हिट दिली, आणखी त्याचं टेम्परेचर वाढेल. आणखी हिट दिली, पाणी उकळायला लागेल. पाणी उकळायला लागेल म्हणजे पाण्याचं तापमान किती झालं? 100 डिग्री सेंटीग्रेड. आता ह्याच्या पलीकडे जर हिट दिली तर काय होणार आहे? पाणी उकळतच राहणार आहे. त्याचं टेम्परेचर वाढेल का? पहिल्यांदा वॉटरचं टेम्परेचर 100 होतं, आणखी तुम्ही त्याला हिट दिली, टेम्परेचर 110 120 होतंय का? किती आहे? मॅक्सिमम टेम्परेचर 100 आहे. 100 तापमानाच्या पलीकडे त्याचं तापमान वाढणार नाही. 100 ला काय होईल? तर पाणी कंटिन्युअसली उकळत राहील. मग तुम्ही म्हणाल हिट तर देतोय आपण, टेम्परेचर तर वाढत नाही, मग दिलेली हिट कुठं जाते? बरोबर आहे का नाही? सुरुवातीला टेम्परेचर कमी होतं, हिट दिली, टेम्परेचर वाढलं, आणखी हिट दिली, आणखी टेम्परेचर वाढलं, आणखी हिट दिली, आणखी टेम्परेचर वाढलं. एक पॉइंट असा मिळाला तुम्हाला की तिथं काय होतंय? पाणी उकळतंय, पाण्याचं तापमान 100 डिग्री सेंटीग्रेड. आता तुम्ही कंटिन्युअसली हिट देताय त्याला, पाण्याचं तापमान वाढेल का? पाण्याचं टेम्परेचर वाढेल का? अरे बोला बोला पटकन. तुम्ही कंटिन्युअसली हिट देताय, येस सर. हिट देताय, पाण्याचं टेम्परेचर वाढेल का? येस सर. कंटिन्युअसली तुम्ही हिट देताय, टेम्परेचर वाढत वाढत 100 पर्यंत जाईल. टेम्परेचर वाढत वाढत 100 पर्यंत जाईल. त्याच्या पलीकडे वॉटरचं टेम्परेचर वाढेल का? नाही वाढणार. नाही. हिट तर तुम्ही देताय, मग दिलेली हिट कुठं जाते? हिट तर आपण सप्लाय करतोय, मग दिलेली हिट कुठं जाते? तर ते वॉटर काय करतंय? दिलेली हिट ऍब्सॉर्ब करतो आणि त्याला काय करतोय? वाफेच्या रूपामध्ये बाहेर टाकून देतो. बरोबर आहे. म्हणजे त्या वॉटरनं जेवढी हिट घेतली तेवढी सगळी हिट तो बाहेर टाकतो आणि त्यामुळे त्या वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्रीला कॉन्स्टंट राहतं. बरोबर आहे का नाही? वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्रीला कॉन्स्टंट राहतं. त्याच्या पलीकडे त्याचं टेम्परेचर वाढत नाही का? तर त्याच्या पलीकडे तुम्ही त्याला जी काय हिट देताय ती हिट तो ऍब्सॉर्ब करतो आणि वॉटर वेपरच्या रूपामध्ये बाहेर टाकतो. पाण्याच्या वाफेच्या रूपामध्ये तो काय करतो? हिट सगळी बाहेर टाकतो. म्हणजे जेवढी हिट त्याने ऍब्सॉर्ब केली तेवढी सगळी हिट अशी तो बाहेर टाकतो. त्यामुळं ह्या वॉटरचं आणखी टेम्परेचर वाढत नाही. 100 डिग्रीला हे टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. बरोबर आहे. ही कसली स्टेट आहे त्याची? स्टेडी स्टेट आहे. ही कसली स्टेट आहे त्याची? स्टेडी स्टेट आहे. कसली स्टेट आहे ही त्याची? स्टेडी स्टेट आहे. स्टेडी म्हणजे स्थिर, स्टेडी म्हणजे स्थिर आणि स्टेट म्हणजे अवस्था. ही त्याची स्थिर अवस्था आहे. कारण ह्या अवस्थेमध्ये त्याचं टेम्परेचर वाढत नाही, ते कॉन्स्टंट राहतंय. मग तुम्ही कितीही हिट द्या, ती सगळी दिलेली हिट तो काय करतोय? बाहेर टाकून देतो. बरोबर आहे. म्हणून आपण इथं काय म्हटलंय? हिट ऍब्सॉर्बड इज इक्वल टू हिट गिव्हन आउट. म्हणजे जेवढी हिट तो ऍब्सॉर्ब करतोय ते सगळी हिट तो बाहेर टाकून देतो. त्यामुळं त्या स्टेटमध्ये मटेरियलचं टेम्परेचर वाढत नाही. बरोबर आहे का नाही? त्या स्टेटला काय म्हणायचंय? स्टेडी स्टेट असं म्हणायचंय. दॅट स्टेट इज नोन ऍज स्टेडी स्टेट. बघा तिथेही 2 स्टेट आहेत. एक पहिली व्हेरिएबल स्टेट आणि दुसरी स्टेडी स्टेट. व्हेरिएबल स्टेट म्हणजे सारखी बदलते. म्हणजे टेम्परेचर त्या मेटल रॉडचं टेम्परेचर सारखं वाढत वाढत जातं. बरोबर आहे का नाही? त्या स्टेटला काय म्हणायचंय? व्हेरिएबल स्टेट असं म्हणायचंय. म्हणून डेफिनेशन काय सांगितली व्हेरिएबल स्टेटची? द स्टेट in which temperature of rod goes on increasing is called as variable state. बरोबर आहे. व्हेरिएबल म्हणजे बदलते, हे सारखं अवस्था त्याची बदलते. त्या अवस्थेमध्ये टेम्परेचर सारखं वाढत वाढत जात आहे. त्या अवस्थेला, त्या स्टेटला काय म्हणता येईल? व्हेरिएबल स्टेट असं म्हणता येईल.
म्हणून डेफिनेशन काय सांगितली? द स्टेट इन विच टेम्परेचर ऑफ रॉड गोज ऑन इन्क्रीजिंग. ज्या स्टेटमध्ये रॉडचं टेम्परेचर सारखं वाढत जातं, कंटिन्युअसली वाढत जाते, त्या स्टेटला काय म्हणायचंय? व्हेरिएबल स्टेट असं म्हणायचं. बरोबर. आता काय म्हटलंय बघा, टेम्परेचर वाढतंय म्हणजे काय होतंय? बॉडीने ऍब्सॉर्ब केलेली हीट जास्त आहे आणि बाहेर टाकलेली हीट कमी. बरोबर. म्हणून काय म्हटलंय? हीट ऍब्सॉर्ब्ड बाय मटेरियल इज ग्रेटर दॅन हीट गिव्हन आउट बाय मटेरियल. या अवस्थेमध्ये काय होतंय? बॉडीने ऍब्सॉर्ब केलेली हीट जास्त आहे आणि बाहेर टाकलेली हीट कमी. बरोबर आहे. बॉडीने ऍब्सॉर्ब केलेली हीट जास्त आहे, त्यामुळे ह्या स्टेटमध्ये काय होतंय? त्या रॉडचं टेम्परेचर कंटिन्युअसली वाढत जातंय. म्हणून त्या स्टेटला काय म्हणायचंय? व्हेरिएबल स्टेट. काय सांगितले डेफिनेशन व्हेरिएबल स्टेटची? इट इज द स्टेट ऑफ रॉड इन विच टेम्परेचर ऑफ रॉड गोज ऑन इन्क्रीजिंग. दॅट स्टेट इज नोन ॲज व्हेरिएबल स्टेट. इन दिस स्टेट amount of heat absorbed by material is greater than heat given out by material. या अवस्थेमध्ये मटेरियलला ऍब्सॉर्ब केलेली हीट जास्त असते तर बाहेर टाकलेली हीट कमी असते. त्या अवस्थेला, त्या स्टेटला काय म्हणायचं? व्हेरिएबल स्टेट असं म्हणायचं. त्यानंतर दुसरी स्टेट आहे. दुसरी स्टेट कुठली आहे? दुसरी स्टेट स्टेडी स्टेट. स्टेडी म्हणजे स्थिर अवस्था. म्हणजे ह्या अवस्थेमध्ये रॉडचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, ते आणखी वाढत नाही. बरोबर आहे. त्या स्टेटला काय म्हणता येईल? स्टेडी स्टेट असं म्हणता येईल. काय म्हटलंय स्टेडी स्टेटची डेफिनेशन? स्टेडी स्टेटची डेफिनेशन काय म्हटलंय? द स्टेट इन विच टेम्परेचर ऑफ रॉड रिमेन्स कॉन्स्टंट अँड विल नॉट इन्क्रीज फर्दर. दॅट स्टेट इज नोन ॲज स्टेडी स्टेट. अरे माईक बंद करा. कोण आहे? माईक बंद करा प्लीज, डिस्टर्ब करू नका. माईक बंद करा. माईक बंद करा. कोण आहे? हॅलो. स्टेडी स्टेट. स्टेडी म्हणजे स्थिर, स्टेट म्हणजे अवस्था. स्टेडी स्टेट म्हणजे काय? रॉडची अशी अवस्था आहे की जिथं रॉडचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतंय, ते आणखी वाढत नाही. त्या अवस्थेला काय म्हणायचंय? स्टेडी स्टेट असं म्हणायचंय. म्हणून डेफिनेशन काय सांगितली स्टेडी स्टेटची? द स्टेट इन विच टेम्परेचर ऑफ रॉड रिमेन्स कॉन्स्टंट अँड विल नॉट इन्क्रीज फर्दर. दॅट स्टेट इज नोन ॲज स्टेडी स्टेट. त्या स्टेटला काय म्हणायचंय? स्टेडी स्टेट असं म्हणायचं. त्या स्टेटला काय म्हणायचंय? स्टेडी स्टेट असं म्हणायचं. बरोबर आहे का नाही? म्हणून स्टेडी स्टेट मध्ये काय होतंय? स्टेडी स्टेट मध्ये इन स्टेडी स्टेट हीट ऍब्सॉर्ब्ड बाय मटेरियल इज इक्वल टू हीट गिव्हन आउट बाय मटेरियल. तिथं टेम्परेचर वाढत नाही, मग सप्लाय केलेली हीट काय केली जाते? जेवढी हीट सप्लाय केली जाते ती सगळीच्या सगळी हीट काय केली जाते? मटेरियल कडून बाहेर टाकली जाते. ती सगळीच्या सगळी हीट काय केली जाते? मटेरियल कडून बाहेर टाकली जाते. ही जी काय त्या रॉडची स्टेट आहे त्या स्टेटला काय म्हणायचंय? स्टेडी स्टेट. बरोबर आहे. दोन स्टेट बघितल्या, हे एमसीक्यू ला विचारतात 1 मार्काला बऱ्याच वेळा. दोन स्टेट बघितल्या आपण. कुठल्या कुठल्या? एक व्हेरिएबल स्टेट, दुसरी स्टेडी स्टेट. व्हेरिएबल स्टेट म्हणजे काय सांगितलंय? इट इज द स्टेट ऑफ रॉड इन विच टेम्परेचर ऑफ रॉड गोज ऑन इन्क्रीजिंग. दॅट स्टेट इज नोन ॲज व्हेरिएबल स्टेट. इन दिस स्टेट हीट ऍब्सॉर्ब्ड बाय मटेरियल इज ग्रेटर दॅन हीट गिव्हन आउट बाय मटेरियल. दुसरा स्टेडी स्टेट. स्टेडी म्हणजे स्थिर अवस्था. इट इज द स्टेट ऑफ रॉड इन विच टेम्परेचर ऑफ रॉड रिमेन्स कॉन्स्टंट अँड विल नॉट इन्क्रीज फर्दर इज कॉल्ड ॲज स्टेडी स्टेट. एक रॉडची अशा अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये रॉडचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतंय, ते आणखी वाढत नाही. त्या अवस्थेला, त्या स्टेटला काय म्हणायचंय? स्टेडी स्टेट असं म्हणायचं. बरोबर आहे. आता इथं टेम्परेचर वाढत नाही म्हणजे जेवढी हीट ऍब्सॉर्ब केली जाते तेवढी सगळी हीट बाहेर टाकली जाते. म्हणून काय म्हटलं जातं? इन दिस स्टेट हीट ऍब्सॉर्ब्ड बाय मटेरियल इज इक्वल टू हीट गिव्हन आउट बाय मटेरियल. बरोबर आहे का नाही? तर अशा ह्या रॉडच्या दोन स्टेट आहेत, व्हेरिएबल स्टेट, स्टेडी स्टेट. कळाले डेफिनेशन? नावावरनं कळतंय ह्याच्या. व्हेरिएबल म्हणजे सारखे बदलते, रॉडचं टेम्परेचर सारखं बदलतंय, त्या स्टेटला व्हेरिएबल स्टेट म्हणा. आणि स्टेडी स्टेट म्हणजे स्थिर अवस्था, म्हणजे ह्या स्टेटमध्ये रॉडचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहते. आता काय केलं आपण? एबी हा एक मेटल रॉड विचारात घेतला. आपण काय केलंय? एबी हा एक मेटल रॉड विचारात घेतला. हा रॉड स्टेडी स्टेट अवस्थेमध्ये, बरोबर आहे, माहित आहे स्टेडी स्टेट म्हणजे काय? टेम्परेचर कॉन्स्टंट राहतंय, त्यामुळे जेवढी हीट ऍब्सॉर्ब केली जाते तेवढी हीट बाहेर टाकली जाते.
बरोबर आहे. आपण एबी हा एक मेटल रॉड विचारात घेतला. हा रॉड स्टेडी स्टेट अवस्थेमध्ये, त्यामुळं हिट ऍब्सॉर्बड इज इक्वल टू हिट गिव्हन आउट. त्यामुळे जेवढी हिट ऍब्सॉर्ब केली जाते तेवढी सगळी हिट बाहेर टाकली जाते. बरोबर. आता डायग्राम कडे बघा, स्क्रीनवरती डायग्राम दाखवले सगळ्यांनी बघा. हा रॉड दाखवला, एबी हा मेटल रॉड आहे. या रॉड मध्ये दोन प्लेन विचारात घेतले, एक सी आणि एक डी. कन्सिडर टू प्लेन्स सी अँड डी इन द मेटल बार. तो जो काय मेटल बार आहे, मेटल रॉड आहे, त्या मेटल रॉड मधले सी आणि डी दोन प्लेन विचारात घेतले. बरोबर. काय सांगितलंय, लेट क्यू इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हिट फ्लोविंग थ्रू रॉड. क्यू म्हणजे काय आहे, त्या रॉड मधनं जाणारी हिट आहे. डी म्हणजे काय आहे बघा, डी म्हणजे काय आहे, इथं दिसतोय डी, इथं हा डी दिसतोय. डी म्हणजे काय आहे, डिस्टन्स बिटवीन टू थर्मोमीटर. डी म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन टू प्लेन. हे जे काय सी आणि डी हे दोन प्लेन आहे, त्या दोन प्लेन मधला डिस्टन्स म्हणजे डी आहे. त्या दोन थर्मोमीटर मधला डिस्टन्स म्हणजे डी आहे. बरोबर. थिटा 1 म्हणजे काय आहे, थिटा वन म्हणजे टेम्परेचर ऍट प्लेन सी. सी प्लेनचं टेम्परेचर आहे. थिटा 2 म्हणजे काय, डी प्लेनचं टेम्परेचर आहे. बरोबर आहे. आता हिट कुणीकडून कुणीकडे चालले, इट इज फ्लोविंग फ्रॉम ए टू बी, म्हणजे हिट इज फ्लोविंग फ्रॉम सी टू डी. हिट काय व्हायला लागले, ह्या दिशेमध्ये फ्लो व्हायला लागले. बरोबर आहे. त्यामुळं कुठल्या थर्मोमीटरचं टेम्परेचर जास्त, कुठल्या थर्मोमीटरचं टेम्परेचर कमी, बोला पटपट. सीचं जास्त आणि डीचं कमी. सीचं जास्त, डीचं कमी. का तर हिट कुणीकडून कुणीकडे चालले, सी कडून डी कडे चालले. म्हणजे पहिल्यांदा हिट कुणाला मिळेल, सी ला. सीचं टेम्परेचर वाढत जाईल. त्यानंतर लेट कुणाला मिळेल, डी ला. त्यामुळं डीचं टेम्परेचर सी पेक्षा कमी असणार आहे. म्हणून आपण काय म्हटलंय, थिटा 1 ग्रेटर दॅन थिटा 2. आपण काय म्हटलंय, थिटा 1 ग्रेटर दॅन थिटा 2. प्लेन सी चं टेम्परेचर प्लेन डी च्या टेम्परेचर पेक्षा जास्त असणार आहे. थिटा 1 ग्रेटर दॅन थिटा 2 असणार. बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का? येस सर. ओके. काय काय म्हटलं बघा, एक मेटल रॉड एबी विचारात घेतला, त्या रॉड मधले दोन प्लेन विचारात घेतले, सी आणि डी. त्या रॉड मधून क्यू एवढी हिट पास होते. हे जे काय दोन प्लेन आहेत, हे दोन प्लेन डी एवढ्या अंतरावर आहेत. प्लेन सी चं टेम्परेचर थिटा 1 न दाखवलंय, प्लेन डी चं टेम्परेचर थिटा 2 न दाखवलंय. त्यामुळे इथं असं लक्षात येत आहे की थिटा 1 ग्रेटर दॅन थिटा 2 आहे. कारण हु विल फर्स्ट रिसीव्ह द हिट, पहिल्यांदा हिट कुणाला मिळेल, प्लेन सी ला. त्यामुळे त्याचं टेम्परेचर जास्त असणार आहे. त्यानंतर कुणाला मिळेल, प्लेन डी ला. त्याचं टेम्परेचर कमी असणार आहे. त्यामुळं थिटा 1 ग्रेटर दॅन थिटा 2 आहे. ठीक आहे. आता बघा, ही जी काय रॉड मधनं जाणारी हिट आहे, बरोबर, रॉड मधनं जाणारी ही जी काय हिट आहे क्यू, ही हिट कशावरती डिपेंड असेल हो, रॉड मधून जाणारी जी काय अमाऊंट ऑफ हिट आहे ही कशावरती डिपेंड असेल, ही कशावरती डिपेंड असेल, त्या क्रॉस सेक्शनल एरियावरती. कशावरती डिपेंड असेल, त्या क्रॉस सेक्शनल एरियावरती. बरोबर आहे का नाही, क्रॉस सेक्शनल एरियावरती डिपेंड असेल. बघा, एका रॉडचा क्रॉस सेक्शनल एरिया एवढा आहे आणि दुसऱ्या रॉडचा क्रॉस सेक्शनल एरिया एवढा आहे. हा दुसरा रॉड आहे, हा पहिला रॉड आहे. बरोबर आहे का नाही. कुठल्या रॉड मधून जास्त हिट जाईल, दुसऱ्या. का तर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया मोठा आहे. का तर त्याचा हा जो काय क्रॉस सेक्शनल एरिया आहे, हा क्रॉस सेक्शनल एरिया मोठा आहे. इथं याचा हा क्रॉस सेक्शनल एरिया कमी आहे. म्हणजे मेटल रॉडचा क्रॉस सेक्शनल एरिया जेवढा जास्त तेवढी जास्त हिट त्यातून जाईल. मेटल रॉडचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी, कमी हिट त्यातून जाईल. म्हणजे क्यू हा ए ला, म्हणजे क्यू हा ए ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. क्यू हा ए ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. बरोबर आहे. आणखी ही जी काय अमाऊंट ऑफ हिट आहे, या अमाऊंट ऑफ हिट आणखी कुठल्या फॅक्टरवरती अवलंबून असेल, रॉड मधून जाणारी अमाऊंट ऑफ हिट क्यू आणखी कुठल्या फॅक्टरवरती डिपेंड आहे. एक तुम्ही सांगितला क्रॉस सेक्शनल एरियावरती. त्या रॉडचा क्रॉस सेक्शनल एरिया जास्त, जास्त हिट पास होईल. रॉडचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी, कमी हिट त्यातून पास होईल. आणखी कशावरती डिपेंड आहे, टेम्परेचर डिफरन्स वरती. एकाचं टेम्परेचर थिटा 1 आहे, दुसऱ्याचं टेम्परेचर थिटा 2 आहे. टेम्परेचर डिफरन्स किती हो,
मोठ्यातनं लहान टेम्परेचर वजा करा. टेम्परेचर डिफरन्स किती? एका प्लेनचं टेम्परेचर θ1 आहे, दुसऱ्या प्लेनचं टेम्परेचर θ2 आहे. टेम्परेचर डिफरन्स किती? डिफरन्स कसा काढता? मोठ्यातून लहान टेम्परेचर वजा करा. कुठल्या प्लेनचं टेम्परेचर जास्त आहे? सीचं टेम्परेचर किती आहे? θ1 जास्त आहे, θ2 कमी आहे. टेम्परेचर डिफरन्स किती येईल? θ1 मायनस θ2. आपल्याला माहित आहे टेम्परेचर डिफरन्स जेवढा जास्त तेवढी जास्त हीट पास होते. आपण बघितलं होतं हीट नेहमी हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे पास होते. दोन बॉडी मधला टेम्परेचर डिफरन्स जेवढा जास्त तेवढी जास्त हीट एका बॉडी कडून दुसऱ्या बॉडीकडे ट्रान्सफर केली जाते. बरोबर आहे का नाही? म्हणजे दोन बॉडी मधला टेम्परेचर डिफरन्स वाढला, हीट वाढते. दोन बॉडी मधला टेम्परेचर डिफरन्स कमी झाला, हीट कमी होते. म्हणजे ही जी काय अमाऊंट ऑफ हीट आहे त्या रॉड मधून जाणारी ही अमाऊंट ऑफ हीट कुठल्या फॅक्टरवरती अवलंबून आहे? टेम्परेचर डिफरन्स वरती अवलंबून आहे. टेम्परेचर डिफरन्स जास्त, अमाऊंट ऑफ हीट जास्त. टेम्परेचर डिफरन्स कमी, अमाऊंट ऑफ हीट कमी. म्हणजे हा जो काही अमाऊंट ऑफ हीट आहे हा अमाऊंट ऑफ हीट त्या टेम्परेचर डिफरन्सला कसा आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्या टेम्परेचर डिफरन्सला कसा आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे का नाही? आता दुसरा बघा, हा एक मेटल रॉड आहे, हा दुसरा मेटल रॉड आहे. दोघांचा क्रॉस सेक्शनल एरिया सेम आहे. मात्र पहिल्या मधून काय केले तुम्ही? 10 मिनिटाकरता हीट पास केली आणि दुसऱ्या रॉड मधून मात्र 20 मिनिटाकरता हीट पास केली. बरोबर आहे का नाही? पहिल्या रॉड मधून 10 मिनिटाकरता हीट पास केली, दुसऱ्या रॉड मधून 20 मिनिटाकरता हीट पास केली. बरोबर. तर जास्त हीट कुठल्या रॉड मधून जाईल? पहिल्या की दुसऱ्या? दुसऱ्या. का तर जास्त वेळा करता तुम्ही हीट पास करता. पहिल्या रॉड मध्ये कमी वेळा करता हीट पास करताय, त्यामुळं लो हीट लेस हीट विल पास थ्रू रॉड. मात्र दुसऱ्या केस मध्ये जास्त वेळा करता तुम्ही हीट पास करताय, त्यामुळे जास्त हीट त्यातून पास होईल. बरोबर आहे? म्हणजे टाइम वाढला हीट वाढते, टाइम कमी हीट कमी. म्हणजे ही जी काय अमाऊंट ऑफ हीट आहे ही अमाऊंट ऑफ हीट टाइम वरती डिपेंड आहे आणि अमाऊंट ऑफ हीट क्यू ही टाइमला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अमाऊंट ऑफ हीट क्यू ही टाइमला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे का नाही? आणखी ही हीट कशावरती अवलंबून आहे? अमाऊंट ऑफ हीट आहे, त्या अमाऊंट ऑफ हीट आणखी कशावरती अवलंबून आहे? त्या डिस्टन्स डी वरती अवलंबून आहे. बरोबर आहे का नाही? समजून चला, एक प्लेन सी माझ्या डाव्या बाजूला आहे आणि एक प्लेन डी माझ्या उजव्या बाजूला आहे. बरोबर आहे? किंवा इथं बघा, एक प्लेन सी इथं आहे आणि दुसरा प्लेन डी इथं आहे. हा सी आणि डी ही पहिली केस. दुसरी केस बघा, एक प्लेन सी इथं आणि प्लेन डी इथं आहे. हा सी हा डी ही दुसरी केस, ही पहिली केस. बरोबर आहे? कुठल्या केसमध्ये जास्त हीट जाईल? पहिल्या केसमध्ये डिस्टन्स जास्त आहे ना. पहिल्या केसमध्ये डिस्टन्स जास्त आहे, त्यामुळे सी कडून डी कडे हीट जायला वेळ लागणार आहे. बरोबर आहे का नाही? पहिल्या केसमध्ये दोन प्लेन मधलं अंतर जास्त आहे, त्यामुळे सी कडून डी कडे हीट जायला वेळ लागणार आहे. मात्र दुसऱ्या केसमध्ये अंतर कमी, त्यामुळे सी कडून डी कडे हीट लगेच पास होईल. सी कडून डी कडे हीट लगेच पास होईल. जास्त हीट काय होईल? सेकंड केस मध्ये पास होईल. पटतंय का? हे लक्षात येतंय का? Yes, sir. हा, दोन प्लेन मधलं अंतर वाढलं, दोन प्लेन मधलं अंतर वाढलं की सी कडून डी कडे हीट जायला वेळ लागणार आहे. इथं दोन प्लेन मधलं अंतर कमी आहे, त्यामुळे सी कडून डी कडे हीट लगेच पास होईल आणि जास्त प्रमाणात हीट पास होईल. बरोबर आहे का नाही? म्हणजे प्लेन मधला डिस्टन्स वाढला की कमी हीट पास होते, प्लेन मधला डिस्टन्स कमी झाला की जास्त हीट पास होते. त्यामुळं हीट क्यू आणि हा डिस्टन्स डी हे दोन्ही एकमेकाला Directly. त्यामुळं हीट कसे डायरेक्टली असतील? हीट क्यू आणि डिस्टन्स डी. बघा,
जर डिस्टन्स वाढला, समजून घ्या इनव्हर्सली बघा, डिस्टन्स वाढला की कमी हिट पास होते, बरोबर आहे का नाही? डिस्टन्स कमी झाला की जास्त हिट पास होते, बरोबर आहे? डिस्टन्स वाढला कमी हिट, डिस्टन्स कमी जास्त हिट, म्हणजे क्यू आणि डी हे दोन्ही एकमेकाला इनव्हर्सली प्रपोर्शनल असतील. क्यू आणि डी हे दोन्ही एकमेकाला इनव्हर्सली प्रपोर्शनल असतील, इथे दिले, बरोबर आहे का नाही? म्हणजे ही जी काय रॉड मधून जाणारी हीट आहे, अमाऊंट ऑफ हीट, ही अमाऊंट ऑफ हीट कुठल्या कुठल्या फॅक्टरवरती अवलंबून आहे? एक मार्काला MCQ ला विचारतात, अमाऊंट ऑफ हीट फ्लोविंग थ्रू रॉड और पासिंग थ्रू रॉड इज डिपेंड्स अपॉन विच फॅक्टर, बरोबर आहे? कुठल्या फॅक्टरवरती ही अमाऊंट ऑफ हीट डिपेंड आहे? एक क्रॉस सेक्शनल एरिया, टेम्परेचर डिफरन्स, टाइम, त्या 3 फॅक्टरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. अँड इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स डी बिटवीन 2 प्लेन्स, बरोबर आहे? ही जी काय अमाऊंट ऑफ हीट आहे, ही अमाऊंट ऑफ हीट इट डिपेंड्स अपॉन द 4 फॅक्टर. 1 क्रॉस सेक्शनल एरिया, सेकंड टेम्परेचर डिफरन्स बिटवीन 2 प्लेन्स, थर्ड time t for which it flows through the rod, and fourth one is the distance between 2 planes or a distance between 2 thermometer, बरोबर आहे का नाही? तर ह्या अशा पद्धतीनं ही जी काय अमाऊंट ऑफ हीट आहे, या अमाऊंट ऑफ हीट वेगवेगळ्या, ही जी काय अमाऊंट ऑफ हीट आहे, या अमाऊंट ऑफ हीट हे वेगवेगळ्या फॅक्टरवरती अवलंबून आहे. डायग्राम बघितले की तुम्हाला कळेल, ही जी काय अमाऊंट ऑफ हीट किंवा आहे, ही अमाऊंट ऑफ हीट कशावरती अवलंबून आहे? क्रॉस सेक्शनल एरियावरती, त्या क्रॉस सेक्शनल एरियावरती. आणखी कशावरती अवलंबून आहे? टाइम वरती अवलंबून आहे. आणखी कशावरती अवलंबून आहे? टेम्परेचर डिफरन्स वरती अवलंबून आहे, बरोबर आहे का ना? आणखी कशावरती अवलंबून आहे? डिस्टन्स वरती अवलंबून आहे, बरोबर? हे विचारतात एक मार्काला, अमाऊंट ऑफ हीट क्यू फ्लोविंग थ्रू रॉड इज डिपेंड्स अपॉन फर्स्ट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ रॉड, second temperature difference, third time for which it flows through rod, and fourth one is the distance between 2 planes of rod, बरोबर आहे का नाही? या 4 फॅक्टर वरती या अमाऊंट ऑफ हीट क्यू डिपेंड आहे, बरोबर आहे? म्हणजे कसं सांगितलं आपण बघा, कसं सांगितलं? ही जी काय हीट क्यू आहे, ही हीट क्यू एरियाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, टाइमला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. या अमाऊंट ऑफ हीट क्यू ही टेम्परेचर डिफरन्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अमाऊंट ऑफ हीट क्यू ही डिस्टन्स डी ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता हे 4 प्रोपोर्शनॅलिटी विचारात घेतल्या, त्या सगळीकडे क्यू क्यू आहे. मग आपण क्यू सगळे एकत्र केले, त्या सगळीकडे क्यू आहे, हे सगळे क्यू एकत्र केले आणि लिहिलं. हे सगळे क्यू आपण एकत्र केले आणि लिहिले, तर काय मिळाला? क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए इंटू θ1 मायनस θ2 इंटू टी डिवायडेड बाय डी. काय मिळाला? क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए इंटू θ1 मायनस θ2 इंटू टी डिवायडेड बाय डी. मग आपण नेहमी काय करतो? हा प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकतो, त्याच्याऐवजी इज इक्वल टू कॉन्स्टंट घेतो, बरोबर आहे का नाही? आणि जनरली कॉन्स्टंट आपण कुठल्या तरी एका अक्षरांनी डिनोट करतो. इथं जो काय कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट काय केलाय? के या अक्षरांनी डिनोट केलाय, बरोबर आहे का नाही? म्हणजे फायनल इक्वेशन कसं मिळालं? क्यू इज इक्वल टू के ए टी इंटू ब्रॅकेट θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय डी, बरोबर आहे? क्यू इज इक्वल टू के ए टी इंटू ब्रॅकेट θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय डी. हा जो काय के, त्या केला काय म्हणता तुम्ही? कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आणि ह्या केला काय म्हणायचंय? कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. हिअर के इज नोन ऍज कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी, बरोबर आहे का नाही? हा के म्हणजे काय आहे? कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. आणि हा जो काय इक्वेशन मिळाला, त्या इक्वेशनला काय म्हणा? इक्वेशन फॉर कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी, बरोबर आहे की नाही? आणि हा जो काही कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी आहे, हा के या अक्षराने दाखवला जातो, बरोबर आहे का नाही? तर हे अशा पद्धतीनं कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटीचं आपल्याला इक्वेशन मिळालं. काय काय मिळालंय बघा? काय काय मिळालंय?
काय केलं आपण एबी हा एक मेटल रॉड विचारात घेतला, त्या रॉड मधून क्यू एवढी हिट पास होते, बरोबर आहे का नाही? हा डी म्हणजे त्या मेटल रॉड मधले आपण दोन प्लेन विचारात घेतले, सी आणि डी. स्मॉल डी म्हणजे काय आहे? त्या दोन प्लेन मधला डिस्टन्स आहे. स्मॉल डी म्हणजे काय? त्या दोन थर्मोमीटर मधला डिस्टन्स आहे, बरोबर आहे का नाही? θ1 म्हणजे काय? प्लेन सीचं टेम्परेचर आहे. θ2 म्हणजे काय? प्लेन डीचं टेम्परेचर आहे, बरोबर आहे? हिट कुणीकडून कुणीकडे जाते? ए कडून बी कडे जाते. म्हणजे पहिल्यांदा हिट कुणाला मिळणार आहे? प्लेन सी ला. त्यामुळे प्लेन सीचं टेम्परेचर जास्त असेल तर प्लेन डीचं टेम्परेचर कमी असेल. म्हणून आपण काय म्हटलंय? θ1 ग्रेटर दॅन θ2 म्हटलंय, बरोबर आहे का नाही? हा आता ही जी काय रॉड मधून हिट पास होते, ही जी काय रॉड मधून हिट पास होते, ही हिट कुठल्या फॅक्टरवरती अवलंबून आहे? हे जे काय रॉड मधून हिट पास होते, हिट कुठल्या फॅक्टरवरती अवलंबून आहे? क्रॉस सेक्शनल एरियावरती अवलंबून आहे. रॉडचा क्रॉस सेक्शनल एरिया जास्त हिट पास होईल, क्रॉस सेक्शनल एरिया कमी हिट पास होईल. त्यामुळं ही जी काय अमाऊंट ऑफ हिट क्यू आहे, ही अमाऊंट ऑफ हिट क्यू त्या क्रॉस सेक्शनल एरियाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणखी अमाऊंट ऑफ हिट कशावरती डिपेंड आहे? टाइम वरती डिपेंड आहे. तुम्ही जास्त वेळा करता हिट पास केली तर जास्त हिट पास होईल, कमी वेळा करता हिट पास केली कमी हिट त्या रॉड मधून पास होईल. म्हणजे हा जो काय क्यू आहे, हा क्यू त्या टाइमला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणखी हिट कशावरती डिपेंड आहे? त्या दोन प्लेन मधल्या टेम्परेचर डिफरन्स वरती डिपेंड आहे, बरोबर आहे? टेम्परेचर डिफरन्स किती? θ1 मायनस θ2. दोन प्लेन मधल्या टेम्परेचर डिफरन्स वरती डिपेंड आहे. टेम्परेचर डिफरन्स जेवढा जास्त तेवढी जास्त हिट पास होईल, टेम्परेचर डिफरन्स कमी हिट पास होईल. त्यामुळं हा जो काय टेम्परेचर डिफरन्स आहे, हा टेम्परेचर डिफरन्स त्या हिट क्यू ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणून आपण काय म्हटलं? क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू θ1 मायनस θ2, बरोबर आहे? आणखी अमाऊंट ऑफ हिट कशावरती डिपेंड आहे? त्या दोन प्लेन मधल्या डिस्टन्स वरती डिपेंड आहे. दोन थर्मोमीटर मधल्या डिस्टन्स वरती डिपेंड आहे. डिस्टन्स जेवढं जास्त तेवढी हिट पास व्हायला वेळ लागणार आहे, कमी हिट पास होईल. डिस्टन्स कमी, दोन प्लेन मधला डिस्टन्स कमी, त्यामुळे काय होईल? लगेच हिट प्लेन सी कडून डी कडे जाईल आणि जास्तीत जास्त हिट पास होईल, बरोबर आहे का नाही? म्हणजे इथं आपल्याला असं लक्षात येत आहे की डिस्टन्स वाढला की हिट कमी होते, डिस्टन्स वाढला हिट कमी होते, डिस्टन्स कमी असताना जास्त हिट पास होते. त्यामुळे क्यू हा डी ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता हे जे काय चार प्रोपोर्शनिटी आहेत, त्या चार प्रोपोर्शनिटीचे जर आपण LHS बघितल्या, हे जे काय चार प्रोपोर्शनिटी आहेत, त्या चार प्रोपोर्शनिटीच्या जर आपण LHS बघितल्या, लेफ्ट हँड साइड बघितल्या, तर सगळीकडे क्यू 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 आहे. मग आपण काय केलं? हे चार प्रोपोर्शनिटीचे जे काय चार इक्वेशन होते ते आपण कंबाईन केले आणि मांडले. तर कसं मिळेल आपल्याला? हे कंबाईन केल्यावर कसं मिळतं आपल्याला? क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू AT इंटू ब्रॅकेट θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय डी. मग नेहमीप्रमाणे काय करता तुम्ही? हे प्रोपोर्शनिटी काढून टाकता, त्याच्याऐवजी इज इक्वल टू कॉन्स्टंट घेता, बरोबर आहे का नाही? मग काय येईल इक्वेशन? क्यू इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू AT θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय डी. आणि हा कॉन्स्टंट कुठल्या तरी एका अक्षराने डिनोट करतात. तिथं जो काय कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट आपण के या लेटरने डिनोट करतो. आणि ह्या के ला काय म्हणायचंय? कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. हा के म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी, बरोबर आहे? मग फायनल इक्वेशन कसं मिळालं तुम्हाला? क्यू इज इक्वल टू KAT इंटू ब्रॅकेट θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय डी. हा जो काय इक्वेशन आहे त्या इक्वेशनला काय म्हणताय तुम्ही? इक्वेशन फॉर कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी, बरोबर आहे? तर ह्या अशा पद्धतीनं कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी मिळाला. आता बऱ्याच वेळा तुम्हाला एक्झाम मध्ये लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी विचारतात. आता लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे त्याच्यावरून मांडायचं आहे. मी सांगितलं फिजिक्स मध्ये तुम्हाला जर इक्वेशन माहित असतील तर लॉ लिहिता येतो, फॉर्म्युले माहित असतील डेफिनेशन लिहिता येतात, बरोबर आहे? फक्त त्यामधल्या सिम्बॉलचा मिनिंग, त्यामधल्या सिम्बॉलचा सिग्निफिकन्स आपल्याला माहिती पाहिजे. इथं क्यूचा अर्थ काय आहे? अमाऊंट ऑफ हिट फ्लोविंग थ्रू रॉड. एचा अर्थ काय आहे? क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ रॉड. टीचा अर्थ काय आहे? टाइम फॉर विच हिट फ्लोज थ्रू रॉड. θ1 मायनस θ2 चा अर्थ काय आहे? टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टू प्लेन्स ऑफ रॉड. आणि डी चा अर्थ काय? डिस्टन्स बिटवीन टू प्लेन्स ऑफ रॉड.
बरोबर आहे का नाही? आता क्यू हा ए ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, क्यू हा θ1 मायनस θ2 ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, क्यू हा टी ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, क्यू हा डी ला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आता हे शब्दामध्ये मांडायचं आहे. हे जे काय सगळ्या प्रोपोर्शनिटी आहे त्या प्रोपोर्शनिटी काय करायचे आपल्याला आता शब्दामध्ये मांडायचे. बरोबर आहे. मग कसं मांडता येईल आता? इथं दिलंय बघा, हे सगळं स्टेटमेंट दिलंय बघा स्क्रीनवर. काय म्हटलंय? द अमाऊंट ऑफ heat Q flowing through rod in steady state is directly proportional to A, cross sectional area A, second temperature difference θ1 minus θ2 between layers C and D, third time T for which heat flows and it is inversely proportional to distance D between two planes of rod. बरोबर आहे का नाही? हा जो काय लॉ आहे त्या लॉला काय म्हणायचं आहे? लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी असं म्हणायचं. हा जो काय लॉ आहे त्या लॉला काय म्हणायचं आहे? लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी असं म्हणायचं आहे. जमेल का लॉ? येतो का लक्षात? लॉ जमेल का? हा, तर हे इक्वेशन लक्षात ठेवा. Q is equal to KAT into bracket θ1 minus θ2 divided by D. त्याच्यावरून तुम्हाला लॉ लिहिता येतोय. जरा स्क्रीनवर बघा सगळे. तिथं काय केलं तुम्ही? हे इक्वेशन लक्षात ठेवलं. ह्याच्यामध्ये काय केलं तुम्ही? इज इक्वल टू कॉन्स्टंट काढला. बघा, इज इक्वल टू कॉन्स्टंट काढला तर त्याच्याऐवजी काय घेता तुम्ही? इज इक्वल टू कॉन्स्टंट कुणाबद्दल घेता? बोला पटपट पटपट. इज इक्वल टू आणि कॉन्स्टंट तुम्ही कुणाबद्दल घेता? इथं बघा, इज इक्वल टू कॉन्स्टंट कुणाबद्दल घेतलाय? प्रोपोर्शनिटी बद्दल. बरोबर आहे का नाही? शिकला हा इज इक्वल टू, शिकला हा इज इक्वल टू आणि हा कॉन्स्टंट के जर काढला आपण, शिकला हा इज इक्वल टू आणि कॉन्स्टंट के काढला तर काय राहील? इकडं क्यू, इकडं ए टी θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय डी. आता मधला आपण इज इक्वल टू आणि कॉन्स्टंट काढला म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये काय राहिला? प्रोपोर्शनिटी आला. म्हणजे क्यू आपल्याला माहित आहे क्यू हा इकडल्या अंशस्थानासाठी डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि छेदस्थानासाठी इनव्हर्सली प्रोपोर्शनल येईल. बरोबर आहे का नाही? मग कसं मांडता येईल सेपरेट करून? क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए, क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, त्यानंतर क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू θ1 मायनस θ2, त्यानंतर डी हा छेदस्थान आहे त्यामुळे क्यू त्याला कसा येईल? इनव्हर्सली प्रोपोर्शनल येईल. बरोबर आहे. आता क्यू चा अर्थ माहित आहे अमाऊंट ऑफ हिट फ्लोइंग थ्रू रॉड, ए चा अर्थ माहित आहे क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ रॉड, टी चा अर्थ माहित आहे टाइम फॉर विच हिट फ्लोज थ्रू रॉड, θ1 मायनस θ2 चा अर्थ माहित आहे टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टू प्लेन्स ऑफ रॉड, डी चा अर्थ माहित आहे डिस्टन्स बिटवीन टू प्लेन्स ऑफ रॉड. आणि ह्या सगळ्याला क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि शेवटच्याला मात्र तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे का नाही? मग आता काय करा? स्टेटमेंट तयार करा. क्यू म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हिट फ्लोइंग थ्रू रॉड इन अ स्टेडी स्टेट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? 3 फॅक्टरला. कुठला? पहिला क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ रॉड, दुसरा टाइम फॉर विच इट फ्लोज थ्रू रॉड, तिसरा टेम्परेचर डिफरन्स आणि चौथ्याला तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. अँड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन टू प्लेन्स ऑफ रॉड. हा काय मिळाला तुम्हाला? लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी मिळाला. त्याला काय म्हणता येईल? लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणता येईल. अहो जमेल का? कळाले का? येस सर. ओके, हा ठीक आहे. पुढे जाऊयात आता आपण. सोपा पार्ट आहे. एक इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे त्याच्यावरून हे स्टेटमेंट तयार करता येतं. आता हा जो काय इक्वेशन मिळालं तुम्हाला Q is equal to KAT into bracket θ1 minus θ2 divided by D. आता इथं काय करायचं आपल्याला? K डिफाइन करायचा आहे. K म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. आपल्याला K डिफाइन करायचा आहे. मग काय केलं आपण इथं? K डिफाइन करण्यासाठी उजव्या बाजूला जेवढे पॅरामीटर आहेत त्या सगळ्या पॅरामीटरची किंमत किती ठेवली? युनिट ठेवली. युनिट म्हणजे 1. बरोबर आहे का नाही? युनिट म्हणजे 1. के डिफाइन करण्यासाठी जेवढे पॅरामीटर आहेत त्या सगळ्याची किंमत 1 ठेवली. त्या सगळ्याची किंमत 1 म्हणजे काय येईल?
बघा ए ची किंमत 1 ठेवली, टी ची किंमत 1 ठेवली, θ1 मायनस θ2 ची किंमत 1 ठेवली, डिस्टन्स डी ची किंमत 1 ठेवली, म्हणजे सगळे 1 1 ठेवले. बघा A1 T1 θ1 मायनस θ2 1 डिवायडेड बाय D1 सगळे 1 1 ठेवले. तर सोडवून काय मिळाला तुम्हाला? Q इज इक्वल टू K मिळाला. सोडवून काय मिळाला? K इज इक्वल टू Q मिळाला. बरोबर आहे का नाही? सोडवून काय मिळतोय तुम्हाला? K इज इक्वल टू Q मिळतोय. बरोबर आहे. K इज इक्वल टू Q मिळाला. K म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. बरोबर. Q म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट फ्लोइंग थ्रू रॉड इन अ स्टेडी स्टेट. बरोबर आहे. K इज इक्वल टू Q कधी मिळतोय? K इज इक्वल टू Q कधी मिळतोय? ज्यावेळी हे सगळे पॅरामीटर 1 1 असतात त्यावेळी. ज्यावेळी ह्या सगळ्या कंडिशन 1 असतात त्यावेळी, युनिट असतात त्यावेळी काय मिळतं तुम्हाला? K इज इक्वल टू Q मिळतोय. बरोबर आहे. काय काय कुणाकुणाची किंमत 1 ठेवले? हे इक्वेशन बघा म्हणजे कळेल. K डिफाईन करायचं आहे. म्हणजे उजव्या बाजूला जेवढे पॅरामीटर आहेत ते सगळे पॅरामीटरची किंमत काय करा? 1 ठेवा. K सोडून काय काय आहे उजव्या बाजूला? A आहे त्याची किंमत 1 ठेवली, टाइम T आहे किंमत 1 ठेवली, θ1 मायनस θ2 आहे किंमत 1 ठेवली, D इज इक्वल टू 1 ठेवली. हे सगळे पॅरामीटर 1 1 ठेवले तर काय मिळालं सोडवून? Q इज इक्वल टू K म्हणजे K इज इक्वल टू Q मिळाला. काय मिळाला? K इज इक्वल टू Q मिळाला. बरोबर आहे का नाही? K इज इक्वल टू Q मिळाला. K म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. Q म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट फ्लोइंग थ्रू रॉड इन अ स्टेडी स्टेट. आता K इज इक्वल टू Q कधी मिळाला? K इज इक्वल टू Q कधी मिळाला? ज्यावेळी हे सगळे पॅरामीटर आपण 1 1 ठेवले, त्या सगळ्या पॅरामीटरच्या व्हॅल्यूज आपण युनिट पुट केल्या, युनिट म्हणजे 1 पुट केल्या, त्यावेळी काय मिळालंय? K इज इक्वल टू 1. आता काय करायचंय? ह्याच्यावरून आपल्याला कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटीचे डेफिनेशन सांगायचे. त्याच्यावरून काय करायचं आपल्याला? कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी K ची डेफिनेशन सांगायचे. आता इथं बघा K इज इक्वल टू Q म्हणजे कसं सांगता येईल? कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी K ऑफ मटेरियल इज डिफाइन्ड ॲज इट इज अमाऊंट ऑफ हीट फ्लोइंग थ्रू रॉड इन अ स्टेडी स्टेट. कधी? ज्यावेळी ह्या कंडिशन 1 असतात त्यावेळी. म्हणजे ह्या कंडिशन पण इथं सांगायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? अमाऊंट ऑफ हीट कंडक्टेड थ्रू मटेरियल थ्रू unit cross sectional area in a unit time for unit temperature difference for unit thickness of rod. बरोबर आहे का नाही? K इज इक्वल टू Q कधी? ज्यावेळी हे सगळे पॅरामीटर 1 1 असतात त्यावेळी. K इज इक्वल टू Q कधी? ज्यावेळी हे सगळे पॅरामीटर 1 1 असतात त्यावेळी. मग आपण डेफिनेशन कसे सांगितले याच्यावरून? K इज इक्वल टू Q. K म्हणजेच Q आहे. K म्हणजेच Q आहे. मग डेफिनेशन कसे सांगितले आपण? कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी K इज डिफाइन्ड ॲज इट इज द अमाऊंट ऑफ हीट फ्लोइंग थ्रू रॉड इन it is amount of heat flowing through rod through unit area in a unit time of a unit thickness with a unit temperature difference between two planes of rod. Unit temperature difference between two faces of rod. बरोबर आहे का नाही? म्हणजे K इज इक्वल टू Q ही डेफिनेशन सांगताना त्या कंडिशन 1 1 आहे ते पण तुम्हाला सांगावं लागेल. कारण K इज इक्वल टू Q कधी? ज्यावेळी ह्या कंडिशन्स 1 1 असतात, ज्यावेळी हे पॅरामीटर 1 1 असतात, त्याच वेळी K इज इक्वल टू Q म्हणता येईल. म्हणजे K इज इक्वल टू Q डिफाईन करताना हे सगळे पॅरामीटर 1 1 आहेत हे तुम्हाला डिफाईन करावं लागेल. इथं म्हटलंय बघा युनिट टाइम म्हणजे T इज इक्वल टू 1, युनिट थिकनेस म्हणजे D इज इक्वल टू 1, युनिट टेम्परेचर डिफरन्स म्हणजे θ1 मायनस θ2 इज इक्वल टू 1. बरोबर आहे. युनिट क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे A इज इक्वल टू 1. बरोबर. म्हणजे K इज इक्वल टू Q डिफाईन करताना हे सगळे पॅरामीटर 1 1 आहेत हे तुम्हाला डेफिनेशन मध्ये सांगायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून डेफिनेशन कशी सांगितली? परत एकदा बघा. कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी K इज डिफाइन्ड ॲज इट इज द अमाऊंट ऑफ हीट फ्लोइंग थ्रू रॉड इन through unit cross sectional area in a unit time of a unit thickness
विथ युनिट टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टू प्लेन्स ऑफ रॉड. बरोबर आहे, ही त्याची आपल्याला डेफिनेशन सांगायला पाहिजे. जमेल का डेफिनेशन? डेफिनेशन जमेल का? Yes, sir. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे जे काय आपण शिकतोय की नाही हे सगळ्या फॉर्म्युल्यावरती आधारित आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, ह्याच्यावरून तुम्हाला लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी सांगता येते. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, ह्याच्यावरून ह्या के ची डेफिनेशन सांगता येते. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, ह्याच्यावरून क्यू कशावरती डिपेंड आहे ते सांगता येते. आता बघा, ह्या फॉर्म्युल्यावरून सांगा क्यू कशावरती डिपेंड आहे. अमाऊंट ऑफ हिट फ्लोविंग थ्रू रॉड कशावरती डिपेंड आहे. ए वरती डिपेंड आहे क्रॉस सेक्शनल एरिया. टी वरती डिपेंड आहे, टाइम वरती डिपेंड आहे. टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टू प्लेन्स ऑफ रॉड डिपेंड आहे. डी वरती डिपेंड आहे, डिस्टन्स बिटवीन टू प्लेन्स ऑफ रॉड वरती डिपेंड आहे. बरोबर आहे का नाही? त्यामुळे हे जे काय आज आपण शिकतोय का नाही हे सगळे ह्या एका फॉर्म्युल्यावरती फिरत आहे. हा फॉर्म्युला महत्वाचा, फॉर्म्युला पाठ करा. हा फॉर्म्युला माहित असेल, ह्याच्यावरचे न्यूमरिकल सोडवता येतात, त्याच्यावरचे युनिट आपल्याला मांडता येतात. सीजीएस, एमपीएस, एसआय युनिट आपल्याला मांडता येतात. ठीक आहे, जमेल का ही डेफिनेशन? Yes, sir. ओके, ठीक आहे, पुढे जाऊयात. आता के चे युनिट मांडायचे आहेत आपल्याला. बघा, त्यासाठी मी म्हटलं होतं फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला? Q इज इक्वल टू KAT इंटू ब्रॅकेट θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय D. आता काय केला, हा Q बरोबर फॉर्म्युला आहे. आपल्याला K चं युनिट मांडायचं आहे, म्हणजे फॉर्म्युला K बरोबर करून लिहिणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. फॉर्म्युला K बरोबर करण्यासाठी काय केलं, इथं K सोडून हे K सोडून राहिलेले फॅक्टर ह्या बाजूला आणले, पक्षांतर केलं. आपल्याला काय करायचंय, K चं युनिट काढायचं आहे, म्हणजे फॉर्म्युला K बरोबर करून लिहायला पाहिजे. सध्या फॉर्म्युला कशा बरोबर आहे, Q बरोबर केलेला आहे, तो फॉर्म्युला K बरोबर करून लिहायला पाहिजे. मग K सोडून बाकीचा हा जो काय पार्ट आहे याचं पक्षांतर केलं. पक्षांतर केल्यामुळे काय होतंय, छेदस्थानचे डिनॉमिनेटरचे जे टर्म्स आहेत त्या न्यूमरेटरला जातील, त्या बाजूला गेल्यावर न्यूमरेटरच्या टर्म त्या बाजूला आल्या तर डिनॉमिनेटर जातील. ठीक आहे, मग आता काय होतं बघा, डी इथं छेदस्थान आहे, त्या बाजूला गेला तर तो क्यू ला गुणुले होईल, म्हणजे इथं काय आलं बघा, क्यू इंटू डी आलं. इकडं ए टी θ1 मायनस θ2 अंशस्थानी आहेत, त्या बाजूला आले तर छेदस्थानी जातील. म्हणजे काय आला फॉर्म्युला, के बरोबर करून के बरोबर फॉर्म्युला केला तर काय येतोय, के इज इक्वल टू क्यू इंटू डी, के इज इक्वल टू क्यू इंटू डी डिवायडेड बाय एटी इंटू ब्रॅकेट θ1 मायनस θ2. आता के चं युनिट म्हणजे कोणाचं युनिट आहे, अंशाचं युनिट डिवायडेड बाय छेदाचं युनिट. आता अंशस्थानी काय काय आहे बघा, अंशस्थानी काय काय आहे, पहिला सीजीएस युनिट मांडूया. अंशस्थानी काय, क्यू, क्यू म्हणजे हिट, हिटचं सीजीएस युनिट काय, कॅलरी, हिटचं सीजीएस युनिट काय, कॅलरी डिवायडेड बाय ए, ए कॅलरी इंटू डी, डी म्हणजे काय, डिस्टन्स, डिस्टन्सचं सीजीएस युनिट काय, सेंटीमीटर डिवायडेड बाय ए, एरिया सेंटीमीटर स्क्वेअर इंटू टी, सेकंद इंटू टेम्परेचर डिफरन्स डिग्री सेंटीग्रेड. काय होईल, तिथल्या एका सेंटीमीटरला तिथले हे सेंटीमीटर स्क्वेअर मधला एक भाग कट होईल. बरोबर आहे, म्हणजे शिल्लक काय राहिला, शिल्लक कॅलरी, हा कॅलरी डिवायडेड बाय इथला एक सेंटीमीटर, त्यानंतर हा डिग्री सेंटीग्रेड आणि हा सेकंद. म्हणजे त्या केचं सीजीएस युनिट काय आलं, कॅलरी पर सेंटीमीटर डिग्री सेंटीग्रेड सेकंद. त्या केचं सीजीएस युनिट काय आलं, कॅलरी पर सेंटीमीटर डिग्री सेंटीग्रेड सेकंद, हे त्याचं सीजीएस युनिट आलं. आता एमकेएस युनिट मांडा, सीजीएस कळालं, एमकेएस मांडता येईल, एसआय मांडता येईल. आता सीजीएस मध्ये कॅलरी असतात, एमकेएस मध्ये किलो कॅलरी, सीजीएस मध्ये सेंटीमीटर असतो, एमकेएस मध्ये मीटर, सीजीएस मध्ये टेम्परेचर डिग्री सेंटीग्रेड असतो, एमकेएस मध्ये पण तो डिग्री सेंटीग्रेड असतो. सीजीएस मध्ये टाइम सेकंद मध्ये असतो, एमकेएस मध्ये पण तो सेकंद मध्ये असतो. बरोबर आहे का नाही, म्हणजे एमकेएस युनिट काय मिळालं त्याचं, एमकेएस युनिट काय मिळालं, किलो कॅलरी पर मीटर डिग्री सेंटीग्रेड सेकंद. एमकेएस युनिट काय मिळालं, किलो कॅलरी पर मीटर डिग्री सेंटीग्रेड सेकंद, हे त्याचं एमकेएस युनिट मिळालं. बरोबर, त्यानंतर आता एसआय युनिट काढायचं आहे. आता बघा एसआय युनिट, एसआय मध्ये हीट कॅलरीच्या ऐवजी जूल मध्ये असते, जूल जे न दाखवला जातो. डिस्टन्स सेंटीमीटरच्या ऐवजी मीटर असतो,
टेम्परेचर डिग्री सेंटीग्रेडच्या ऐवजी डिग्री केल्विन असतात. टाइम सेकंद म्हणजे सेकंद असतो. सिस्टम कुठली का असेना टाइम सेकंदच राहतो. टेम्परेचर फक्त SI मध्ये तो डिग्री केल्विन असतो, बाकी दोन्हीकडे तो डिग्री सेंटीग्रेड असतो. ठीक आहे. म्हणजे SI युनिट मध्ये त्याचं SI सिस्टम मध्ये त्याचं युनिट काय मिळालं, जूल पर मीटर डिग्री केल्विन सेकंद. SI मध्ये त्याचं युनिट काय मिळालं, जूल पर मीटर डिग्री केल्विन सेकंद. आपल्याला माहित आहे जूल पर सेकंद, हे जूल पर सेकंद म्हणजेच काय आहे, वॅट आहे. हे जूल पर सेकंद म्हणजेच काय आहे, वॅट आहे. वॅट W न दाखवतात म्हणजे आणखी हे युनिट कसं मॉडिफाय होईल, जूल पर सेकंद ह्याच्याऐवजी वॅट येतील. म्हणजे हे युनिट आणखी कसं येईल, वॅट डिवायडेड बाय मीटर डिग्री केल्विन. हे कसं येईल, वॅट पर मीटर डिग्री केल्विन. वॅट पर मीटर डिग्री केल्विन. ठीक आहे. तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला त्याचे युनिट मांडायचे. एक मार्काला MCQ मध्ये विचारतात बरं का, हे युनिट फॉर्म्युला लक्षात ठेवा, फॉर्म्युल्यावरून युनिट मांडता येतात. सीजीएस युनिट काय आहे, कॅलरी पर सेंटीमीटर डिग्री सेंटीग्रेड सेकंद. MKS युनिट काय आहे, किलो कॅलरी पर मीटर डिग्री सेंटीग्रेड सेकंद. SI युनिट काय आहे, जूल पर मीटर डिग्री केल्विन सेकंद. कारण टेम्परेचर डिग्री केल्विन मध्ये असतो. मात्र आपल्याला माहित आहे जूल पर सेकंद म्हणजे वॅट. म्हणजे SI मध्ये युनिट काय लिहिता येईल, वॅट पर मीटर डिग्री केल्विन. SI मध्ये युनिट काय लिहिता येईल, वॅट पर मीटर डिग्री केल्विन. हे त्याचं SI युनिट येईल. जमेल का, जमेल का? Yes, sir. ओके. आता ह्यामधलं हे शेवटचं आर्टिकल बघूयात आता आपण. काय आहे हे शेवटचं आर्टिकल बघा. हा, टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट तो TG अक्षराने दाखवला जातो. जो टेम्परेचर ग्रेडियंट आहे तो टेम्परेचर ग्रेडियंट TG अक्षराने दाखवला जातो. आता फॉर्म्युला माहित होता आपल्याला. काय फॉर्म्युला बघा, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला माहित आहे. काय आहे, Q इज इक्वल टू KAT इंटू ब्रॅकेट θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय T डिवायडेड बाय D. हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये हा जो काय θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय D आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये जो काय θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय D आहे, त्या फॅक्टरला काय म्हणायचंय, टेम्परेचर ग्रेडियंट असं म्हणायचंय. बरोबर आहे. हा जो काय फॉर्म्युला तुम्ही लिहिलाय, Q इज इक्वल टू KAT इंटू ब्रॅकेट θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय D. त्या फॉर्म्युलामध्ये θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय D हा जो काय पार्ट आहे, त्या पार्टला काय म्हणायचंय, टेम्परेचर ग्रेडियंट TG असं म्हणायचंय. बरोबर आहे का नाही. ह्या पार्टला काय म्हणायचंय, टेम्परेचर ग्रेडियंट TG असं म्हणायचंय. ठीक आहे. म्हणजे फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, डेफिनेशन सांगता येईल त्याच्यावरून. फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, डेफिनेशन सांगता येईल. काय आहे, θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय D. θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय D ह्याला काय म्हणताय, टेम्परेचर ग्रेडियंट. θ1 मायनस θ2 म्हणजे काय, टेम्परेचर डिफरन्स. आणि D म्हणजे काय, दोन प्लेन मधला डिस्टन्स, दोन प्लेन मधली लेंथ आहे, किंवा दोन प्लेन रॉडचा काय आहे, थिकनेस आहे. बरोबर आहे का नाही. हा, तो रॉडचा काय आहे, थिकनेस आहे. मग θ1 मायनस θ2 ह्याचा अर्थ माहित आहे, D चा अर्थ माहित आहे. मग ह्याच्यावरून टेम्परेचर ग्रेडियंट डिफाईन करता येईल आपल्याला. कसा डिफाईन करणार टेम्परेचर ग्रेडियंट, टेम्परेचर ग्रेडियंट कसा डिफाईन करणार, θ1 मायनस θ2 हा, θ1 मायनस θ2 ला काय म्हणताय, θ1 मायनस θ2 ला काय म्हणताय, हा, θ1 मायनस θ2 म्हणजे काय, टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टू प्लेन्स ऑफ रॉड. D म्हणजे काय, लेंथ ऑफ रॉड, किंवा त्याला म्हटलं जातं डिस्टन्स बिटवीन टू प्लेन्स ऑफ रॉड. बरोबर आहे. मग आता ह्याच्यावरून आपल्याला डेफिनेशन सांगता येईल. डिवायडेड बाय असेल तर कुठला शब्द वापरता तुम्ही, पर हा शब्द वापरता. जर डिवायडेड बाय असेल तर कुठला शब्द वापरता, पर हा शब्द वापरता. मग कसा येईल डेफिनेशन, टेम्परेचर ग्रेडियंट इज डिफाइंड ॲज टेम्परेचर डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ रॉड. टेम्परेचर ग्रेडियंट इज डिफाइंड ॲज चेंज इन टेम्परेचर पर युनिट लेंथ ऑफ रॉड. बरोबर आहे. टेम्परेचर ग्रेडियंट इज डिफाइंड ॲज टेम्परेचर डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ रॉड.
कारण डी म्हणजे लेंथ, थिटा 1 मायनस थिटा 2 म्हणजे काय, टेम्परेचर डिफरन्स. मग टेम्परेचर ग्रेडियंट कसा डिफाईन करणार, टेम्परेचर ग्रेडियंट इज डिफाइंड ॲज टेम्परेचर डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ रॉड. ठीक आहे. आता डेफिनेशन माहित आहे, फॉर्म्युला माहित आहे, याच्यावरून युनिट मांडता येईल. बरोबर. टेम्परेचर ग्रेडियंटचं युनिट म्हणजे कुणाचं युनिट आहे, अंशाचं युनिट डिवायडेड बाय छेदाचं युनिट. अंशस्थानी काय आहे, टेम्परेचर. आपल्याला माहित आहे सीजीएस मध्ये किंवा एमकेएस मध्ये टेम्परेचर कसा डिनोट केला जातो, डिग्री सेंटीग्रेड मध्ये. डिवायडेड बाय डी म्हणजे डिस्टन्स. हा, सीजीएस मध्ये काय असतो, डिस्टन्स सेंटीमीटर मध्ये. म्हणजे काय येईल, डिग्री सेंटीग्रेड पर सेंटीमीटर. एमकेएस मध्ये काय येईल, हे युनिट डिग्री सेंटीग्रेड पर मीटर. आणि एसआय मध्ये काय येईल, एसआय मध्ये टेम्परेचर डिग्री केल्विन असतो. म्हणजे काय येईल, डिग्री केल्विन पर मीटर. तर हे अशा पद्धतीने आपल्याला ह्या फॉर्म्युलावरून त्याचे युनिट मांडता येते. ठीक आहे. तर हा झाला टेम्परेचर ग्रेडियंट. आता आपल्याला कळालं टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय आहे, थिटा 1 मायनस थिटा 2 डिवायडेड बाय डी. थिटा 1 मायनस थिटा 2 डिवायडेड बाय डी, त्याला काय म्हणताय, टेम्परेचर ग्रेडियंट असं म्हणताय. ठीक आहे. आता बघा, हा जो काय फॉर्म्युला तुम्ही मांडला होता, कुठला, क्यू इज इक्वल टू के ए टी इंटू ब्रॅकेट थिटा 1 मायनस थिटा 2 डिवायडेड बाय डी. एक मिनिट, कधी जाणार आहे तू, थांब की जाऊ आपण, जाऊ द्या थोडं जा, काम आहे तुला काय, 5 मिनिट संपत. तर बघा, हा जो काय फॉर्म्युला मांडला होता, कुठला फॉर्म्युला आहे बघा, क्यू इज इक्वल टू, हा जो काय फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू के ए टी इंटू ब्रॅकेट थिटा 1 मायनस थिटा 2 डिवायडेड बाय डी. आता ह्याच्यामध्ये हा जो काय थिटा 1 मायनस थिटा 2 डिवायडेड बाय डी आहे, त्याला काय म्हणताय, टेम्परेचर ग्रेडियंट म्हणताय. त्याला काय म्हणताय, टेम्परेचर ग्रेडियंट. म्हणजे हा फॉर्म्युला आणखी कसा बनेल, थिटा 1 मायनस थिटा 2 डिवायडेड बाय डी, याची किंमत जर तुम्ही टीजी ठेवली, तर फॉर्म्युला कसा बनेल बघा, क्यू इज इक्वल टू के ए टी इंटू टीजी. बरोबर आहे का नाही, का तर थिटा 1 मायनस थिटा 2 डिवायडेड बाय डी, त्याला काय म्हणताय तुम्ही, टीजी. मग काय येईल फॉर्म्युला वरचा, क्यू इज इक्वल टू के ए टी इंटू टीजी, हा फॉर्म्युला मिळेल. बरोबर आहे का नाही. मग नेहमीप्रमाणे के डिफाईन करण्यासाठी काय करणार तुम्ही, हे राहिलेले सगळे पॅरामीटर 1 1 ठेवणार. के डिफाईन करण्यासाठी काय करणार तुम्ही, हे राहिलेले सगळे पॅरामीटर 1 1 ठेवणार. बरोबर आहे का नाही. राहिलेले सगळे पॅरामीटर म्हणजे कुठले, ए इज इक्वल टू 1 ठेवणार, टी इज इक्वल टू 1 ठेवणार, टीजी इज इक्वल टू 1 ठेवणार. बरोबर आहे. हे सगळे पॅरामीटर तुम्ही 1 1 ठेवले, ए 1 ठेवला, टी 1 ठेवला, टीजी 1 ठेवला, तर काय मिळेल, क्यू इज इक्वल टू के मिळेल. मग सारखं काय मिळेल, के इज इक्वल टू क्यू मिळेल. बरोबर आहे का नाही, के इज इक्वल टू क्यू मिळेल किंवा क्यू इज इक्वल टू के मिळेल. बरोबर आहे. काय मिळेल, के इज इक्वल टू क्यू मिळेल, के इज इक्वल टू क्यू मिळेल. आता बघा, त्याच्यावरून परत तुम्हाला कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी डिफाईन करता येईल. के म्हणजे काय आहे, कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. क्यू म्हणजे काय आहे, अमाऊंट ऑफ हीट फ्लोइंग थ्रू रॉड. हे कधी मिळतोय, के इज इक्वल टू क्यू, ज्यावेळी हे सगळे पॅरामीटर 1 1 असतात. ए 1 असतोय, टी 1 असतोय, टीजी 1 असतोय. ए इज इक्वल टू 1 ह्याला काय म्हणताय, युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. टी इज इक्वल टू 1 ह्याला काय म्हणताय, युनिट टाइम. टीजी इज इक्वल टू 1 ह्याला काय म्हणताय, युनिट टेम्परेचर ग्रेडियंट. बरोबर आहे का नाही. मग आता के इज इक्वल टू क्यू सांगण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, हे सगळे पॅरामीटर 1 1 आहे ते तुम्हाला सांगायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. मग आता कसं डिफाईन करणार, त्याच्यावरून हे कसं डिफाईन करता येईल आपल्याला, तर इथं दिलंय बघा, कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी के इज डिफाइंड ॲज इट इज द अमाउंट ऑफ हीट क्यू फ्लोइंग थ्रू रॉड थ्रू युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इन अ युनिट टाइम फॉर युनिट टेम्परेचर डिफरन्स, फॉर युनिट टेम्परेचर ग्रेडियंट. का तर थिटा 1 मायनस थिटा 2 डिवायडेड बाय डी, त्याला काय म्हणताय, टेम्परेचर ग्रेडियंट म्हणतात. त्याला काय म्हणताय, टेम्परेचर ग्रेडियंट. म्हणून डेफिनेशन काय सांगितली, कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी के ऑफ मटेरियल इज ऑल्सो डिफाइंड ॲज द अमाउंट ऑफ हीट क्यू फ्लोइंग थ्रू रॉड थ्रू युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इन अ युनिट टाइम
फॉर युनिट टेम्परेचर ग्रेडियंट. बरोबर, जमेल का? येस सर. हा, फक्त हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. हे जे काय सगळं चाललंय ह्या फॉर्म्युल्यावरती चाललंय. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. एकदा की तुम्हाला हा फॉर्म्युला कळालं, ह्यातल्या प्रत्येक टर्मचा अर्थ कळाला, हे सगळं जमेल. ठीक आहे. हॅलो, जमेल का? Yes, येस sir. सर. Yes, sir. ओके, चालेल. ठीक आहे, थांबूयात इथे आपण. कुणी लेफ्ट होऊ नका, 1-2 मिनिटं थांबा.